बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि मित्र पक्षांचा आज प्रचाराचा शुभारंभ बारामतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर उमेदवार आहेत काय भावना आहे? बारामतीत साहेबांना महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद आहे। आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन आमचा प्रचार करणार आहोत। खरं तर या आघाडीमध्ये आमचं वंचित बहुजन आघाडीचं येण्याचं कारण मध्ये स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच या देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी काम केलेलं आहे आणि या बारामतीमध्ये आता तुम्ही पाहिलं की काल 8 जणांचे फॉर्म बिनविरोध करण्यात आले। साम दाम दंडभेद आणि पैशाचा पाऊस या बारामतीमध्ये टाकण्यात आला आणि त्याला फोडण्यात आलं। त्यामुळे या ठिकाणी जी असणारी जनतेचा विश्वास जो आहे तो विश्वासघात करण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या प्रस्तावित पक्षाने केल्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी यांच्या सोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडीला जनसामान्यांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आहे। त्यामुळे येणाऱ्या 3 तारखेला तुम्हाला कळेल की या ठिकाणी असणाऱ्या सर्वच उमेदवारांची कशी विजयी होते। कारण पैसे देऊन पैसे सामदाम दंडभेद करून तुम्ही बिनविरोध लोक आणू शकताय, परंतु समोरासमोर येऊन तुम्ही लढू शकत नाही, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। नमस्कार, प्रभाग क्रमांक 14 मधून स्नेहा आईवळे बोलत आहे। तुम्ही काय सांगा, कालच्या जागा बिनविरोध झालेल्या त्यात सामदाम दंडभेदचा वापर केला असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितच वापर केलेला आहे, कारण काल स्वतः आम्ही समोर बघत होतो की बारामतीचा बिहार झालेले प्रथमदर्शी आम्हाला सगळ्या गोष्टी दिसल्या। आजपर्यंत याच्या अगोदर आम्ही ऐकत होतो की उमेदवारांची पळवण होती, पण काल आम्ही स्वतः समोरून पाहिलं की बारामतीमध्ये कशा पद्धतीने साम दाम दंडभेद सगळे पैशाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला आणि बिनविरोध काही सीट करून घेतले, कारण त्यांना माहित होतं की आपण निवडून येणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी बिनविरोधचा पर्याय निवडला। तुम्ही काय सांगाल, काय तुमचे प्रचाराचे मुद्दे? आमचे प्रचाराचे मुद्दे आहेत की आमच्या प्रभागातला जो विकास आहे त्याच्यावरती आमचं लक्ष आहे। युवक, जनता सर्व आमच्या पाठीमागे आहेत आणि आम्ही निश्चितच निवडून येणार। तुम्ही काय सांगाल? बारामतीमध्ये काही दलाल फिरत होते, अक्षरशः कोणाचा फॉर्म काढायचा आहे का, कोणाचा किती पैसे देऊ अशा पद्धतीने घाणेरडे काम, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम काल झालेलं आहे। आणि आत्ताचे जे उमेदवार आहे ते नेत्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या जवळचे लोक हे जनतेवरती लादलेले आहेत, अकार्यक्षम लोक बारामतीकरांवरती लादलेले आहेत। त्यासाठी मी बारामतीकरांना विनंती करतोय की आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काम करणारे कार्यक्षम ताकदवान लोक त्यांना मतदान करावे। नक्कीच या ठिकाणी आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे। विश्वास देखील व्यक्त केला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।